पुत्रीच्या काळजी करू नका, वनवासाला पाठायचे. सीते तू कशी राहशील वनवासामध्ये? म्हणे जिथे पती असतात तिथे स्त्रीला स्वर्ग असतो. मी आज तुमच्या समोर आर्यपुत्राला काही बोलणार आहे. तुलसीदासजी सांगतात महाराज, आजपर्यंत सीता मैया कधीच सासू सासऱ्यांसमोर प्रभू श्रीरामजीला बोलली नव्हती महाराज. आज पहिल्यांदा बोलली. एवढे वर्ष झाले होते विवाहाला. काही संत सांगतात 12 वर्ष झाली. स्वामी जिथे तुम्ही राहताल तिथे मी येणार. लक्ष्मणजी तसंच बोलले महाराज. भैया मला माहिती नाही, मला तुझ्या बरोबर यायचं. दोघांनाही वनाला जायची तयारी करायला सांगितली महाराज. जा लखन मातेची आज्ञा घेऊन ये. सुमित्रा मातेची महाराज आज्ञा घ्यायला गेली. त्यावेळेला महाराज सुमित्रा म्हणतात, बोलू लागली लक्ष्मणजीला, लखन तू अजून तयार झाला नाही? अरे राज्याभिषेकाला उशीर होईल, वस्त्र अलंकार घालायचे, स्नान वगैरे झालं का नाही तुझं? सुमित्रा बोलू लागली. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हटले, मा राम राज्याभिषेक होणार नाही, राम वनवासाला चालले आणि मी सुद्धा रामाबरोबर वनवासाला चाललो. कुठे कैकेयीने महाराजांकडे 2 वचन मागितले. ते वचनामध्ये मागितले कैकेयीनं भरताला राजगादी आणि रामाला 14 वर्ष वनवास. ऐक मा, राम चालले, भाभी सीता सुद्धा चालली आणि त्यांची सेवा करायला मी चाललो त्यांच्या बरोबर. सुमित्राने विचार केला नाही महाराज. सुमित्रा बोलू लागली, जा लखन अवदतः जहा राम निवासो. जिथे राम निवास करेल तीच अयोध्या समज. आणि राग द्वेष ईर्ष्या मद मोह जनी सपने इनके बस हो. स्वप्नामध्ये सुद्धा वाईट हे विचार आणू नको. जा लखन तुला माझी आज्ञा आहे. तुलसीदासजी सांगतात महाराज, पुत्रवती जुगती जगसोई रघुपती भगती जासु सुत होई. तीच माता भाग्यवान आहे महाराज, जी आपल्या पुत्राला रामाचं भक्त बनवते, रामाचा दास बनवते. मातेची आज्ञा घेतली पण जड अंतःकरणाने निघाले. कुठे? उर्मिलाच्या महालामध्ये. एक बंधन असं आहे महाराज, ते सोडणं खूप मुश्किल आहे. उर्मिलेच्या महालामध्ये गेले. गोस्वामी तुलसीदासजीने सांगितलं महाराज, जर मातेनं आज्ञा दिली होती तर लक्ष्मणजीला दुःख व्हायचं काय कारण आहे? पण राहिले होतं मुख्य म्हणजे उर्मिला महाराज राज्याभिषेकाचं चित्र काढत होती. राम राज्यावर बसलेले, सीता मैया त्यांच्या बाजूला बसलेली. असं सुंदर प्रकारे महाराज चित्र रेखाटत होती उर्मिला. लांबूनच दुरूनच महाराज आवाज दिला लक्ष्मणजीने, उर्मिले. जसा आवाज दिला उर्मिले म्हणून, जो रंगाचा प्याला आहे ना महाराज, तो चित्रावर सांडला. रंगाचा प्याला जसा चित्रावर सांडला, उर्मिलाच्या डोळ्यात अश्रू आले महाराज. एवढं मी मेहनतीनं चित्र बनवलं आणि माझं चित्र बिघडलं. उर्मिला रडू लागली महाराज. एवढ्यात लक्ष्मणजी आले. काय झालं तुला रडायला? म्हणे स्वामी तुम्ही आवाज दिला आणि माझं हे राम राज्याभिषेकाचं चित्र बिघडलं, जे मी सीताला आणि प्रभू श्रीरामजीला समर्पित करणार होते राज्याभिषेकाच्या वेळेला. लक्ष्मणजी बोलले महाराज उर्मिलेला, उर्मिले, जे हकीकत मध्ये राम राज्याभिषेकाचं आपण ठरवलं होतं ना, तेच बिघडलं. ह्या चित्राचं काय करायचं? ऐक म्हणे, प्रभू श्रीरामजीचा राज्याभिषेक नाही होणार. रामजी 14 वर्षासाठी वनवासाला चालले. सीता मैया, सीता भाभी सुद्धा रामजी बरोबर चालले आणि मी त्या दोघांची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासाला चाललो. तुझी आज्ञा घ्यायला आलो. रडू लागली महाराज. उर्मिले, त्याग करायला शिक. तू रघुवंशामध्ये पुत्रवधू बनवून आलेलीस. या रघुवंशामध्ये त्यागच करावा लागतो. स्वामी तुम्ही वनवासाला चालले याच्यासाठी नाही रडत मी. मला माझ्या पित्याने येताना सांगितलं होतं, आजपर्यंत मी सीतेची काळजी घेतली, इथून पुढे तू काळजी घे. मला त्याच्यासाठी वाईट वाटतं. तुम्ही माझ्या बहिणीची सीताची काळजी घ्या. म्हणतात महाराज, काही संत असे सांगतात, उर्मिला म्हटली होती जाताना, अंतिमला मला शेवटी जाताना, दूध तरी पिऊन जा एवढं माझ्या हातचं दूध आणायला गेली महाराज उर्मिला.
जसं दूध आणायला गेली लक्ष्मणजी निघून गेले महाराज. असे सांगतात तीच उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा प्याला घेऊन होती महाराज. त्याच उर्मिलेचे पतिव्रत धर्माची शक्ती ज्या वेळेला इंद्रजित शक्ती सोडतो महाराज लक्ष्मणावर, अमोघ शक्तीचा वापर जेव्हा करतो, त्याच पतिव्रत धर्माची शक्ती म्हणतात लक्ष्मणजीचं संरक्षण करते. एवढा त्याग होता महाराज उर्मिलाचा. काही संत असे सांगतात कैकेयीचा सर्वांनी त्याग केला होता. सेवक मंत्री कैकेयीच्या सर्व महालातून निघून गेले होते आणि कुणी सुद्धा कैकेयीला बोलत नव्हतं का पाहत नव्हतं. कैकेयीच्या महालाची सेवा करत नव्हतं महाराज. सुमित्रा मैया सांगायची उर्मिलेला, उर्मिला तू जा सासूये सेवा कर, कैकेयीची महाल साफ कर, चरण सेवा कर. हा त्याग होता महाराज रघुवंशामध्ये. शूरवीर पुत्र उगत जन्माला येत नसतात महाराज. आई वडील मी पहिल्याच दिवशी बोलून आले, माता पित्याला त्या पद्धतीत बनावं लागतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती. लक्ष्मणजी महाराज उर्मिलेची आज्ञा घेऊन आले प्रभू श्रीरामजी समोर. वस्त्र अलंकार महाराज, हे वस्त्र नव्हते. कैकेयीने सांगितलं होतं तपस्वीच्या वेशामध्ये 14 वर्ष राम वनवासी. ह्या वस्त्रामध्ये नाही जमणार रामा तुला वनवासाला जायला, मुनीचा वेश धारण करावा लागेल. रामजीने वस्त्र मुनीचे परिधान केले म्हणून महाराज लक्ष्मणजीने केले आणि सीताने सुद्धा मुनीचा वेश धारण केला. दशरथजी समोर आले महाराज दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला. पाहिलं दशरथजीने, रडू लागले महाराज. दशरथजी सुमंत्र पायी जाऊ देऊ नको माझ्या रामाला, रथ जुंपव. रघुवंशाच्या परंपरेला मार्गोलीचे वैंते वैलोने. रामाला रथामध्ये बसव, 14 दिवस वनामध्ये फिरव आणि परत घेऊन ये. प्रभू श्रीरामजीचा राज्याभिषेक नाही झाला महाराज. द्वाराच्या बाहेर आले. अयोध्यावासी उभा होते महाराज. जिथे आमचा राम जाईल ना तिथे आम्ही जाणार. प्रभू श्रीरामजीने विचार केला, हे अयोध्यावासी माझ्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही, मला त्याच्यासाठी रथाचा स्वीकारच करावा लागेल. शेवटी गुरुपत्नी आडव्या आल्या महाराज. जाताना गुरुपत्नी आडव्या आल्या. अयोध्यावासी महालाच्या बाहेर आले महाराज. गुरुपत्न्याने समजवलं, कैकेयी अजूनही राम नगराच्या बाहेर गेले नाही, तू तुझे वचन परत घे. कैकेयी तुला सांगू का, कमीत कमी हे तरी वचन बोल तू की 14 वर्ष राम वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात राहावे. अजून राम नगराच्या बाहेर गेले नाही, तू तुझं वचन मागे घे. बोलायला तर नाही पाहिजे कैकेयी, पण आम्हाला दिसतंय म्हणून सांगतो तुला, तू सावधान हो. तुझा आणि कौशल्याचा सुमित्राचं सौभाग्य मिटल्याशिवाय राहणार नाही. तू तुझे वचन परत घे. कैकेयी वचनावर ठाम होती महाराज. रामाने रथाचा स्वीकार केला. रथ निघाला. अयोध्यावासी पुढे महाराज, रथाच्या पुढे काही मागे काही, जिथे राम जातील तिथे आम्ही जाणार. समजावलं पण अयोध्यावासी मानायला तयार नाही. तुलसीदासजी सांगतात प्रथम मुक्काम महाराज प्रभू श्रीरामजीचा तमसा नदीच्या तटावर